नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आपण मकर राशीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। तर डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसामध्ये मकर राशीसाठी तुमच्या जीवनात मोठा धक्का येणार आहे, ज्यामुळे तुम्हाला घाम नक्कीच फुटेल। तर मकर राशीचे डिसेंबर महिन्यातील 11 दिवसाचे राशी भविष्य काय असणार आहे, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। श्री स्वामी समर्थ। मकर राशीच्या मित्रांनो, वर्षाचा शेवट इतका भव्य, शक्तिशाली आणि नियती बदलून टाकणारा असा कधीच नव्हता। डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसात तुमच्या जीवनात अशा घटना घडणार आहेत ज्या केवळ बदल नाही तर इतिहास बोलणाऱ्या वळण ठरणार आहेत। मकर राशीचा स्वभाव जिद्दी, संयमी आणि मेहनती असतो, पण तुमच्या या जिद्द आणि संयमाला आता ब्रह्मांडाकडून असा प्रतिसाद मिळणार आहे की अनेक वर्षापासून अडकलेल्या गोष्टी एकामागून एक सुटत जातील। शनीची दृष्टी, गुरूचा आशीर्वाद आणि बुधाचा जबरदस्त परिणाम या तीनही त्रिकोणातून मकर राशीचे जीवनात अनेक वेगाने सकारात्मक बदल घडत जातील। एखादा दरवाजा अडवत नाही म्हणून तुम्ही वाट बघितली, पण आता नियती तुमच्यासाठी 10 दरवाजे उघडणार आहे। हे 11 दिवस तुमच्यासाठी फक्त बदल नाहीत, तर हे तुमच्या भाग्याचे पुस्तकात सोन्याने लिहिले जाणारे दिवस आहे। म्हणून हा लेख शेवटपर्यंत वाचा, ऐका, कारण एक अत्यंत महत्त्वाचा संदेश मकर राशीच्या मित्रांसाठी मिळणार आहे। तर अडकलेली कामे विजेच्या वेगाने सुरू होणार आहेत। गेल्या काही महिन्यापासून मकर राशी अनेक अडथळ्यांमधून जात होती। एखादी सरकारी काम, कोर्ट केस, कागदपत्रे, मालमत्ता व्यवहार, आर्थिक मंजुरी किंवा कोणतीही फाईल सर्व अडकल्यासारखे होते। पण डिसेंबरच्या पहिल्या 11 दिवसामध्ये ठप्प झालेली कामं पूर्णपणे हटणार आहेत आणि शनी, बुध आणि गुरूचा संयुक्त प्रभाव तुमच्या अडकलेल्या मार्गातून दगड दूर करत आहे। जे काम तुम्ही अनेक वेळा प्रयत्न करूनही पुढे नेत होता, पण ते पुढे नेता आलं नाही, आता ते सहज पार पडणार आहे। तुम्हाला स्वतःलाच वाटेल, हे इतक्या सहज कसं काय झालं बरं? कारण कर्मफळाची मोठी परतफेड सुरू होणार आहे। मकर राशी म्हणजे कर्तव्य, शिस्त, संघर्ष आणि शांतमय मेहनत करणारा व्यक्ती आहे। तुम्ही ज्या गोष्टीपासून खूप प्रयत्न केले, मनापासून काम केलं, पण काहीच मिळालं नाही, त्या गोष्टीचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे। नियतीने तुमच्यासाठी राखून ठेवलेले फळ आता तुमच्या हातात येणार आहे। जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रामाणिकपणामुळे प्रभावित झाली होती, ती आता तुमच्यासाठी दार उघडेल। तुमच्या भूतकाळातील चांगली कर्म तुम्हाला अचानक मदत करतील आणि तुमची आर्थिक क्षेत्रात अनपेक्षित वाढ, कमी कालावधीत तुमच्याकडे पैशाचा प्रवाह वाढणार आहे। अचानक मिळणारा पैसा, एखादी जुनी थकबाकीदार पैसे देणे, परत प्रॉपर्टी डील फायदेशीर होणे, नोकरीत इन्कम वाढणे, बोनस मिळणे किंवा व्यवसायात अचानक ऑर्डर वाढणे, अशा कोणत्याही स्वरूपात आर्थिक लाभ होणार आहे। काही मकर राशींना घरातील आर्थिक थंडी पूर्णपणे दूर झाल्यावर भावना येईल। तुमच्या बँक बॅलन्समध्ये अनेक महिन्यापासून सकारात्मक बदल दिसतील। तर नंबर 4 आहे जीवन बदलणारी नवीन दिशा मिळणार आहे। या 11 दिवसामध्ये तुम्हाला निर्णय स्पष्टपणे दिसेल। काय करायचं, कुठं जायचं, कोणता मार्ग निवडायचा, ही स्पष्टता अचानक मिळेल। कदाचित हा निर्णय तुमच्या करिअरशी, व्यवसायाशी किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित असेल, पण हा निर्णय तुमच्या संपूर्ण भविष्य बदलण्याची ताकद ठेवतो। जिथे तुम्हाला अनेक वर्षापासून दुसरं वाटत होतं, ते आता तेजस्वीपणे तुमच्या समोर येतील। नंबर 5, करिअरमध्ये मोठा बदल आणि नवीन उंची। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ थेट दिसणार आहे। वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील, कौतुक, ओळख, पद वाढेल, जबाबदारी वाढतील किंवा तुमच्या नावावर मोठं काम असं काहीतरी घडेल। ज्यांची नोकरी बदलायची असेल त्यांना उत्तम संधी आहे। काहींना प्रदेशात प्रकल्प, ऑनलाईन कामाची संधीसुद्धा मिळणार आहे। मोठ्या संस्थेत प्रवेशसुद्धा मिळू शकतो। घरगुती जीवनात तणावपूर्वक कमी होऊन कुटुंबात चालू असलेले गैरसमजता, नाव बोला चालीचे
प्रश्न हे सर्व विसरले जातील. घरात अचानक शांती, प्रेम आणि समज वाढेल. जुन्या वादामध्ये तुमची बाजू समोर येईल. कुटुंबातील एखादी जबाबदारी हलकी होईल. घरामध्ये वातावरण इतकं आनंदी होईल की तुम्हाला व तुमच्या मनाला खूप दिवसांनी शांतता मिळणार आहे. नंबर 7, प्रेम संबंध व नात्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. प्रत्येक जोडीदारासोबत ताण असेल, जोडीदारांमध्ये भांडणं झाल्यामुळे किंवा वादामुळे ताण असेल, तो ताण दूर होणार आहे. त्यांच्यामधील प्रेम वाढणार आहे, संवाद वाढणार आहे, गैरसमज दूर होऊन मनातील राग निघून देखील जाणार आहे आणि नात्यात उभं येईल. एकट्या मकर राशींना नवीन दिशा आणि नवीन व्यक्तीही भेटू शकते. तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढेल, मनातील तणाव कमी होईल आणि दीर्घकाळानंतर हलके वाटतात. एखादं जुनं आजारावर काम मिळू शकतं. काम करणाऱ्यांची इच्छा आणि शक्ती आणि मनोबल वाढेल. तर तुमचं अस्तित्व नव्या ऊर्जेने भरून जाताना तुम्हाला जाणवेल. हे नंबर 9 आहे की अंतर्मन आणि आध्यात्मिक शक्ती जागृत होणार आहे. या काळामध्ये तुमच्यात अंतर्ज्ञान खूप शक्तिशाली होईल की काय योग्य आहे, काय चुकीचं आहे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं याचं अचूक जाण तयार होईल. तुम्हाला स्वप्नाद्वारे किंवा अचानक वाढलेल्या विचारांद्वारे ब्रह्मांड संकेत देईल. मकर राशींना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची इच्छा होईल. मन शांत, स्वच्छ आणि स्थिर होईल. नंबर 10, अचानक येणारी शुभ बातमी. ही बातमी तुमच्या जीवनात दिशा बदलून टाकणार आहे. ज्यांना मूल हवं आहे, नोकरी हवी आहे, व्यवसायात वाढ हवी आहे, एखादी गोष्ट निर्माण करायची वाट पाहत आहे, त्यांच्यासाठी सुखद बातमी मिळणार आहे. तर हे आहेत मकर राशीचे डिसेंबर महिन्यातील पहिल्या 11 दिवसामध्ये मिळणारे खूप मोठे बदल आणि हे बदल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मोठे धक्काच बसल्यासारखं मिळणार आहे. तर मकर राशीसाठी खूप खूप शुभेच्छा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.